नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. कायराला आज झोप लागत नव्हती. तिला सुनील सरांसोबत व्यतीत केलेले ते क्षण आठवत होते. आज दिवसभर ते फिरले होते. मुंबईतील काही प्रेक्षणीय स्थळांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. बसस्टँडवर देखील गेले होते. तिथे एकमेकांच्या मिठीमध्ये विसावलेलं जोडपं पाहून ती लज्जित झाली. सुनील सरांनी आपल्याला मिठीत ओढावं असं तिच्या मनात येताच तिचा चेहरा लाजेनं लाल झाला. परंतु सुनीलला काही कळालं नाही. काय झालं? चेहरा का लाल झालाय? काही नाही, समुद्राच्या मोकळ्या हवेमुळे तसा दिसत असावा. यावरती सुनील मंद हसला. नाही, मला वाटलं काहीतरी वेगळंच कारण आहे. वेगळं काय असावं तुम्हीच सांगा. सुनील सर थांबले आणि मंद स्मित करत म्हणाले, अगं आपण कामाच्या नावाने हे असं फिरतोय ना, यामुळे चेहऱ्यावरती लाली असावी. काय सर, अगदीच न पटणारं कारण सांगताय. हो, सुनील सर देखील हसून म्हणाले. हो, मलाही पटले नाही. तीही हसली. ते आता एकमेकांच्या चांगलेच खेटून बसले होते. सर, या महिन्याच्या शेवटी आपल्याला हैदराबादला नक्की जायचं ना? हो. काही शंका आहे का? नाही, आपलं सहजच विचारलं. हो, आपलं पक्का आहे. तिकडे आपण छान फिरू. थोडक्यात ती आपली एक पिकनिकच असेल. या विचारामध्ये तिचा डोळा कधी लागला तिला कळलंच नाही. झोपेमध्ये तिला भास झाला की सुनील सर आपल्या जवळ बसलेत आणि हळूहळू सुनील सरांचे हात तिच्या शरीरावरून फिरायला लागलेत. ती म्हणाली, सर आज नको. तरीही हा तिच्या शरीराशी खेळत राहिले. तिला ते थांबावं वाटत होतं, परंतु खूप दिवस पुरुषाचा स्पर्श तिच्या शरीराला झालेला नव्हता, म्हणून ते तिला हवे हवे वाटत होतं. तिच्या शरीरावरती येऊन एका हातानं गाऊन वर करत असल्याचं तिला जाणवायला लागलं. तिने डोळे उघडले आणि पाहते तर काय, मनुषी काका तिच्या शरीरावर आले होते आणि ते तिच्या शरीराशी खेळत होते. क्षणभर तिला काही सुचेनाच. मग धीर करून तिनं काकांना दूर लोटलं. ते खाली पडले. ती संतापानं लाल झाली होती. काका, तुम्हाला शोभतं का हे? किती विश्वासानं मी तुमच्या खांद्यावरती मान टाकली होती, तुम्ही तर माझीच मान कापायला निघालात. घृणा वाटायला लागली मला तुमची. मनुषी काका शांतपणे कोपऱ्यात बसले. ती शिव्यांची लाखोली वाहत होती आणि ते निर्जीव होऊन सगळं ऐकत होते. मग ते उठले आणि म्हणाले, मला माफ कर. मी असं करायला नको होतं, परंतु मी नशेत असल्यामुळे हे घडलं. माफी मागितली म्हणजे झालं असं नसतं. माफी मागून तुमच्या चुकीचं परिमार्जन करता येणार नाही. ती रडायला लागली आणि मग काका काहीच न बोलता बाहेर पडले. कायरा कितीतरी वेळ अशीच पडून रडत होती. अचानक तिची नजर घड्याळावर गेली. सकाळचे 5 वाजले होते. ती उठली आणि शांतपणे खिडकीतून बाहेर निहाळू लागली. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर ठेवू नये हेच आता तिला कळत नव्हतं. ती उठली. तिनं स्वतःला तयार केलं आणि बाथरूममध्ये शिरली. तिनं आंघोळ करताच तिला आता जरा बरं वाटायला लागलं. तसं तिचं जीवन हे संकटांनी भरलेलं होतंच, त्यामुळे संकटांना तोंड देण्याची तिची क्षमता आता वाढलेली होती. जगामध्ये चित्रविचित्र माणसं आपल्याच वाट्याला काय येतात, हा प्रश्न तिला पडू लागला होता. पण या सर्वांमधून आपण बाहेर पडायला हवं हेही तिच्या मनामध्ये येत होतं. ती आता जास्त बिनधास्त झाली होती. तिनं चहा केला आणि चहा पिताच तिला ताजंतवानं वाटायला लागलं. तिनं सकाळी टीव्ही लावला आणि सकाळचं गाणं लावलं. टीव्हीवरती जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे गाणं चालू होतं. तिनं मग नाश्ता बनवला आणि गाणं ऐकता ऐकता खाल्ला. तिनं घड्याळात पाहिलं तर सकाळचे 8 वाजले होते. अजूनही मनुषी काका आले नव्हते. त्यांना काका म्हणायला देखील ती आता तयार नव्हती. ते कधी येवोत किंवा न येवोत, आता ती जगायला बिनधास्त झाली होती. जगामध्ये असे काका आपल्याला खूप भेटतील असं तिनं मनाशी ठरवलं. तिनं घराला टाळं लावलं आणि ती निघाली. तितक्यात तिला आरतीताई येताना दिसल्या. ताईंबद्दल काकाने सांगितलं होतं की तिच्याशी बोलू नको.
परंतु ती मुद्दामहून त्यांना म्हणाली, काय आरतीताई, कशा आहात? आठवडा झाला तुम्ही दिसल्या नाहीत. हो, मी बाहेर गेले होते. आता आले तर आपण नक्की भेटून बोलू. हो ताई, आता मी कामावर निघाले, आले की बोलू. असं बोलून ती निघाली. ऑफिसमध्ये शिरताच तिला सुनील सर दिसले. ते तिला हसून गुड मॉर्निंग म्हणाले. तीही चेहऱ्यावरती उसनं हास्य आणून गुड मॉर्निंग म्हणाली. परंतु तिचा चेहरा पडलेला होता. हे मात्र सुनील सरांच्या नजरेतून सुटलं नाही, पण त्याबद्दल त्यांनी कुठलंही मत व्यक्त केलं नाही. काही वेळानं ऑफिसमधील सगळे कर्मचारी आले आणि आपापली कामं करू लागले. सुनील सरांची नजर अधूनमधून कायराकडे जात होती. कायरा मात्र आपली नजर फक्त कम्प्युटरवरती ठेवून होती. आज तिला कोणाशी काहीही बोलण्याची इच्छा नव्हती. तर मग आज शांत काय, असं काय झालंय असं तिला विचारावं असं सुनील सरांच्या मनामध्ये आलं. आपण तिला काल भेटलो, आपल्या काही गोष्टी तिला खटकल्या तर नसतील ना, असं त्यांच्या मनामध्ये आलं. पण ऑफिसमध्ये तिला काही विचारणं शक्य नव्हतं. त्यात आज देशपांडे सरही ऑफिसला होते, त्यामुळे अगदी शिस्तीमध्ये सगळं काम चालू होतं. कुणी कुणाशी काहीच बोलत नव्हतं. दुपार झाली तसे सगळे एकत्र जेवणासाठी बसले. कायरा मात्र तशीच आपल्या कम्प्युटरवरती काम करत होती. तिला सुलभानं आवाज दिला, कायरा, अगं किती काम करशील, ये जेवण कर आणि मग नंतर काम कर. पण कायरा तिच्याकडे हास्यमुद्रेने पाहत म्हणाली, तुम्ही घ्या जेवण, मला भूक नाहीये. काय ग, काय झालं? काही नाही, आज जरा पोट गच्च गच्च वाटतंय, असं म्हणून तिनं जेवण टाळलं. सुनील सर मात्र तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहत होते. त्यांनी सुलभा आणि कायरामधील संवाद ऐकला. ते हस्तक्षेप करत म्हणाले, कायरा, तू जेवण करणार नसेल तर आपण बाहेर जाऊ, हॉटेलमध्ये काहीतरी खाऊ उपवासाचं. ते असं म्हणताच, आज माझा उपवास नाहीये, पण मला काहीच खाण्याची इच्छा नाही असं ती म्हणाली. सुनील सरांच्या चेहऱ्यावरती हास्य आलं. हो कळलं आम्हाला, पण बघ तुझी इच्छा असेल तर ये, असं म्हणून ते निघाले. सर थांबा, काही नाही, निदान चहा तरी घेता येईल, येते मी, असं म्हणून कायरा सरांच्या सोबत निघाली. ते दोघेही बाहेर पडले. बाहेर पडताच ते दोघे शांतपणे चालले होते. सुनील सरांनी कायराकडे पाहिले. ती मान खाली घालून चालली होती. सुनील सर म्हणाले, काय झालं? काही नाही. माझं काही चुकलंय का? नाही, तुमच्यामुळे गप्प राहण्याचा काही संबंध नाहीये. मग काय झालंय, आज तुझा मूड खराब दिसतोय. हो, जरा तब्येत ठीक नाहीये. हे ऐकताच सुनील सर जरा थोडे मोकळे झाले. त्यांच्या डोक्यावरचं थोडं ओझं कमी झालं. त्यांना वाटलं की आपल्यामुळेच कायरा शांत आहे, परंतु तिनं तब्येत ठीक नाही हे कारण सांगताच आपल्यावरचं संकट टळलं असं त्यांना वाटलं. ते म्हणाले, चल आपण मेडिकलमध्ये जाऊन काहीतरी गोळी वगैरे घेऊ. त्यावरती गोळ्यांची गरज नाही हे आपलं नेहमीच असतं, असं कायरा म्हणताच ते गालातल्या गालात हसत म्हणाले, कळलं, बरं चल काहीतरी खाऊ, असं म्हणून ते हॉटेलमध्ये वळाले. सुनील सरांनी तिची परवानगी न घेता तिच्यासाठी आणि स्वतःसाठी एक हलकीशी डिश ऑर्डर केली. तिनं विरोध केला नाही. समोर आलेली खिचडी ती गुपचूप खात होती, परंतु तिच्या मनामध्ये मात्र विचार चालू होते आणि सुनील सर मात्र ती आपल्याशी मन मोकळेपणानं बोलावं म्हणून प्रयत्न करत होते. तर मित्रांनो, आता मनुष्य काका आणि त्यांनी केलेलं हे कृत्य, यावरती आता पुढे काय घडेल हे पाहावं लागेल. परंतु त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.